हे पहा, आज मी खरबीज बनवलेला आहे, तोही गूळ घालून बनवलेला आहे आणि किती छान दिसत आहे. आपल्या जाळ्याही चांगल्या पडलेल्या आहेत. तर मग खरबीज बनवायला घेऊया. खरबीज बनवण्यासाठी मी इथे दुधाचा चीक घेतलेला आहे, फ्रेश आहे. त्यामध्ये मी गूळ घालत आहे. तुम्हाला तुमच्या गोडीनुसार जेवढं तुम्हाला गोड हवं तेवढं तुम्ही गूळ घालू शकता. त्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे, त्यामध्ये सुंठ पावडर टाकलेली आहे. आता या विस्कीच्या साह्याने मी हलवून घेत आहे. पण गूळ वितळेपर्यंत आपल्याला ह्या विस्कीने हलवायचं आहे. माझा गूळ वितळलेला आहे. तर आता इथे मी कुकर घेतलेलं आहे, कुकरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये लिंबू पण टाकलेलं आहे, कारण कुकरचं भांडं काळं नको होऊ दे म्हणून. त्यामध्ये हे मी खरबीज ठेवत आहे. वरती एक प्लेट ठेवत आहे, कारण जी वाफेचं पाणी आहे ते आपल्या खरबीजमध्ये जाऊ नये म्हणून. कुकरची 3 शिटी झाल्यावर कुकर बंद करा, पण लवकर उघडू नका. थंड झाल्यावर ओपन करा. थंड झाल्यावर मी कुकर ओपन केलेला आहे. बघा, जे काही पाणी जे जमा झालेलं आहे ते प्लेटवर जमा झालेलं आहे आणि आपला खरबीज चांगला फुगून निघालेला आहे. मी इथे चाकू घालते. बघा, तो क्लीन आलेला आहे, म्हणजे आपला खरबीज झालेला आहे. राहिली गोष्ट या खरबीजच्या पाण्याची, तर तुम्ही साखरेचा बनवा किंवा गुळाचा बनवा, असं हे पाणी येतंच आणि हे पाणी पण खूप टेस्टी असतं. मी खरबीजच्या चांगल्या वड्या पाडून घेते, त्याला कट करून घेते. बघा, खरबीज किती छान आणि चांगला झालेला आहे. चांगल्या जाळ्याही आलेल्या आहेत त्याला. तर आपला हा खरबीज झालेला आहे. धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी. अशाच रेसिपीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा सुजाता सावंत रेसिपी या चॅनलला. धन्यवाद.